काँग्रेस इंडिया आघाडीचं करायचं काय? लोकसभेमध्ये महिला आरक्षण विधेयक नामंजूर झाल्यानंतर मुंबईत राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून शिवसेना पक्षाने मुंबईत काँग्रेससह इंडिया अलायन्स विरोधामध्ये तीव्र आंदोलन छेडलं आहे। मुंबईतील बाळासाहेब भवन परिसरात शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने जमून काँग्रेस विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी करत काँग्रेसच्या कृतीचा तीव्र निषेध केलेला आहे आणि याच संदर्भात शिवसेना पक्षाचे आमदार मंगेश कुडाळकर यांच्याशी देखील आम्ही संवाद साधला आहे। पहिल्या प्रथम तर मी निषेध करेन काँग्रेस पक्षाचा की आज खरोखरच एक चांगली संधी होती की महिलांना सन्मान देणं, त्यांचं सक्षमीकरण करणं, आणि ती संधी काँग्रेसने गमावली आहे। आणि निश्चितच आज जे माननीय मोदी सरकारचं ध्येय होतं की आज महिलांना 33% आरक्षण देऊन लोकसभा आणि विधानसभांमध्ये चांगल्या प्रकारे महिलांना सन्मान देऊया आणि महिलांचं प्रतिनिधित्व लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये चांगल्या प्रकारे 33% रूपाने आलं असतं। पण ह्या विधेयकाला विरोध करून काँग्रेसने अत्यंत चुकीचं काम केलेलं आहे आणि म्हणून त्यांचा निषेध मी या ठिकाणी व्यक्त करतो। काँग्रेसचं मत आहे की हे बिल आम्ही यापूर्वीच लोकसभेमध्ये पारित झालेलं आहे, सीमांकन असेल आणि बाकीचे विधेयक त्याला आमचा विरोध होता असं काँग्रेसचं मत आहे। नाही, या बाबतीमध्ये एकच आहे की काँग्रेसने जरी हे सांगितलं असेल तरी त्यांची जी बाजू आहे ती काल उघड पडलेली आहे आणि त्याच्यावर निश्चितपणाने समजलेलं आहे की त्यांची भूमिका जी आहे ती काल स्पष्ट झाली आणि त्याच्यामुळे महिलांना सातत्याने विरोध करणं किंवा चांगल्या गोष्टींना विरोध करणं हेच त्यांचं आत्तापर्यंतचं ध्येय आहे। कारण त्यांनी वर्ष सत्ता उपभोगली स्वातंत्र्यानंतर, पण त्यांनी अजूनपर्यंत देशासाठी आपल्या जो विकास करायला पाहिजे तो केला नाही। पण 2014 पासून आपण बघितलं असेल तर माननीय मोदींच्या नेतृत्वाखाली जे काम आज आणि देशाचा विकास ज्या तत्परतेने होतोय, जे ध्येयधोरण ठरवलं जाते ते निश्चितपणे कौतुकास्पद आहे आणि म्हणून कुठे ना कुठेतरी ह्या विरोध करायचा आणि दाखवून द्यायचं की आमचा विरोध आहे तर ते चुकीचं आहे। येत्या काही दिवसांमध्ये विधान परिषदेची निवडणूक देखील पार पडते। तुमच्या संख्याबळाचा जर विचार केला तर तुमच्या 2 जागा सहज निवडून येऊ शकतात। राज्यसभेला जसं अनेक वरिष्ठांना डावलून नौका चेहरा राज्यसभेवरती खासदार म्हणून तुम्ही पाठवला, तशीच परिस्थिती तोच फॉर्म्युला विधान परिषदेमध्ये देखील अवलंबला जाईल असं तुम्हाला वाटतं का? नाही, नक्कीच या बाबतीमध्ये माननीय मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना आम्ही सर्वाधिकार दिलेले आहे आणि ते जे निर्णय घेतील तो आम्हा सर्वांना मान्य असेल। काँग्रेस विरोधात केलेल्या शिवसेनेच्या आंदोलनानंतर काँग्रेसची काय प्रतिक्रिया येते हे देखील पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।